वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी असे आहे. आवेदन शुल्क नाही. वेतन 8,000 रुपये ते 9,000 रुपये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. सिनियर जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत. इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर एंगेजमेंट ॲज अप्रेंटिस in accordance with the provisions contained in the Apprentice Act 1961. तर अप्रेंटिसशिपच्या जागा भरल्या जाणार आहेत फॉर प्रोव्हाइडिंग प्रॅक्टिकल ट्रेनिंग टू फ्रेश इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड टेक्निशियन इन केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स फॉर अ पिरियड ऑफ 1 year ड्युरिंग 2023-24. तर वर्ष 2023-24 साठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत. फ्रेश इंजिनियर्स, फ्रेश ग्रॅज्युएट इंजिनियर्स जे आहेत त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळालं पाहिजे, यासाठी ह्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. टेक्निशियनच्या जागा देखील आहेत. केमिकल इंजिनिअरिंग जर तुमचं झालेलं असेल, डिप्लोमा किंवा बीई बीटेक झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच जनरल स्ट्रीममधनं ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट देखील इलिजिबल आहेत. केमिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. पोस्टचं नाव आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तसेच डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस. तर या ठिकाणी शासकीय नियमानुसार आरक्षण तक्ता देखील दिलेला आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी टोटल 78 पोस्ट आहेत. तसेच टेक्निशियनसाठी टोटल 27 पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे और डिग्री इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी और डिग्री इन जनरल स्ट्रीम फॉर्म रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. इंजिनिअरिंगमध्ये बीई बीटेक झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी फ्रॉम बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑफ अ स्टेट. इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट या पदासाठी डिग्री इन बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन अँड बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. तर कुठल्याही स्ट्रीममधनं तुमचं शिक्षण झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड ऑन मार्क्स ऑब्टेन्ड इन द फायनल इयर एक्झामिनेशन, CGPA पर्सेंटेज फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, टेक्निशियन अँड क्लिअरिंग द मेडिकल एक्झामिनेशन. जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांना फायनल इयरला जे मार्क्स मिळालेले असतील त्यातून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचं CGPA पर्सेंटेज विचारात घेतलं जाणार आहे. तसेच सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन देखील होणार आहे. ओनली फ्रेश पास आउट स्टुडंट्स आर इलिजिबल फॉर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. जे विद्यार्थी आता फ्रेश पास आउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनीच अप्लाय करायचं आहे. Engineering graduates holders who had training or job experience for a period of 1 year or more after attaining the essential qualification shall not be eligible for being engaged as an apprentice under the Act. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर किंवा शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर जर तुमच्याकडे 1 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स असेल किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा जॉब एक्सपिरियन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. If the gap between the date of declaration of result and date of commencement of training is more than 1 year,
An affidavit in the prescribed format has to be submitted by the apprentice confirming the following: that after passing the above said examination, he did not have training or job experience for 1 year or more. He did not undergo apprenticeship training at any place under the Apprentice Act 1961. The date of declaration of result and date of commencement of training is more than 1 year. An affidavit in the prescribed format has to be submitted by the apprentice confirming the following: that after passing the above said examination, he did not have training or job experience for 1 year or more. He did not undergo apprenticeship training at any place under the Apprentice Act 1961. जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि त्यानंतर 1 वर्षाची गॅप पडलेली असेल, तर विद्यार्थ्यांनी ॲफिडेव्हिट तयार करायचं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी एक्सप्लेन करायचं आहे की तुमच्याकडे जॉब एक्सपिरियन्स नाही, तसेच कुठेही तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग घेतलेलं नाही. रेट ऑफ स्टायपेंड इथे दिलेला आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 9,000 रुपये पर मंथ स्टायपेंड दिलं जाणार आहे. तसेच टेक्निशियन अप्रेंटिससाठी 8,000 रुपये पर मंथ स्टायपेंड मिळणार आहे. नियमानुसार आरक्षण देखील देण्यात आलेलं आहे. Interested candidates may apply as per enclosed format, giving complete biodata with Xerox copies of all certificates, including caste certificate, date of birth proof, and mark sheets duly attested by a gazetted officer or any other competent authority, and send it to this address so as to reach this office within 21 days of publication of this advertisement in newspaper. विद्यार्थ्यांनी खाली ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. हा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल. ॲप्लिकेशन फॉर्मॅटची झेरॉक्स कॉपी काढायची आहे आणि तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यासोबत कास्ट सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थचा सर्टिफिकेट, तसेच मार्क लिस्ट तुमच्या ज्या असतील त्या सर्वांच्या झेरॉक्स कॉपीज काढायच्या आहेत. त्या अटेस्टेड बाय गॅझेटेड ऑफिसर, त्यावरती गॅझेटेड ऑफिसरची सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे आणि फॉर्मसोबत ह्या सगळ्या झेरॉक्स कॉपीज अटॅच करायच्या आहेत आणि दिलेल्या पत्त्यावर हा फॉर्म पाठवायचा आहे. फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ॲज ग्रॅज्युएट टेक्निशियन अप्रेंटिस ॲट ऑर्डनन्स फॅक्टरी देहू इयर 2023-24. इथे ॲड्रेस दिलेला आहे. या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर स्वतःचं नाव, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, मेल, फिमेल, वेदर जनरल SC, ST, OBC, वेदर ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा, डिसिप्लिन केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जनरल स्ट्रीम, जे शिक्षण झालेलं आहे ते टाकायचं आहे. क्वालिफिकेशन टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे. पर्सेंटेज टाकायचं आहे. CGPA, SGPA ऑफ फायनल इयर, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड नंबर, सिग्नेचर करायचे आहे. सगळ्या फील्ड मॅन्डेटरी आहेत. सगळ्या फील्ड कंपल्सरी भरायच्या आहेत. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन शॅल बी समरीली रिजेक्टेड. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन रिजेक्ट केले जातील. अटॅच कॉपीज ऑफ मॅट्रिक्युलेशन, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इन केस ऑफ OBC, फायनल इयर डिग्री, डिप्लोमा, मार्कलिस्ट. तर हे सगळ्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स कॉपीज तुम्ही जोडायच्या आहेत. त्यावरती गॅझेटेड ऑफिसरची सही आणि शिक्का घेऊन येणं आवश्यक आहे. अंडरटेकिंग इथे दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी खाली सिग्नेचर करायची आहे, स्वतःचं नाव लिहायचं आहे, तसेच डेट टाकायची आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.